छान. जवळपास आपण 4-5 महिन्यानंतर आज एकमेकांना बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे या कम्प्युटरच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या कार्यक्रमामध्ये भेटत आहोत. आणि आज योगही चांगला आहे. आज संक्रांत आहे. नवीन उत्तरायण सुरू होत आहे आणि त्यामुळे आजच्या या योगावर मी आपणा सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. आणि हे नवीन सत्र, आपल्या व्हिडिओचं हे नवीन सत्र सुरू करतो आहोत. आपण याचं नावही जर असं थोडंसं बदल केलेला आहे. फार बदल असा काही केला नाही आपण, पण नावामध्ये सारं काही बाबाराव मुसळे, सारं काही बाबाराव मुसळे रविवारच्या गोष्टी असं केलेलं आहे. आपण रविवारची गोष्टच्या ऐवजी रविवारच्या गोष्टी असा बदल केलेला आहे. आणि आज त्यातली पहिली गोष्ट मी सांगत आहे. तर सुरू करूया आपण. बरेच जण येऊन गेलेले आहेत आणि सुरू झाल्यावर पुन्हा येतील आणि आपण सर्वजण अगदी आठवणीनं आलेला आहात याबद्दल पुन्हा आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि मी आजची जी गोष्ट आहे ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे वाघिणीचं पिल्लू. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, कारण आता आजचा जो दिवस आहे मोठा पुरुषांसाठी अवघड दिवस आहे. आज आपण राव असतो उखाण्यामध्ये आपण राव असतो, पण थोडंसं आज घरात आपल्याला वावही नसतो. असं झालेलं आहे माझं. आमच्या हॉलमध्ये बसायची व्यवस्था असते माझी, पण मग मला बाहेर यायचं काम पडलं आणि वर छतावर यायचं काम पडलं. असो, कारण त्यांचे कार्यक्रम चालू असतात, बायका येतात वाहन घ्यायला आणि त्याच्यामुळे ठीक आहे. तर कमलसिंग राठोड धन्यवाद. दीपक चांदणे सर वा वा वा, छान छान. पुन्हा एक तेरासिंग राठोड असंही आलेलं आहे. बाळू बुधवन धन्यवाद. मी आता कथेला सुरुवात करतो आहे, गोष्ट वाचायला सुरुवात करतो आहे. या गोष्टीचं नाव आहे वाघिणीचं पिल्लू साळू. वाघिणीचं पिल्लू आणि साळू असं या कथेचं नाव आहे. या कथेतली नायिका आहे अर्थात साळू या नावाची. मला आठवते एक पहिली कथा जी प्रकाशित झाली होती, अगदी पहिली 1969 मध्ये साधारणतः नाशिकच्या साप्ताहिक आपणमध्ये. त्या कथेचं शीर्षकही साळाईचे पैसे असं होतं. म्हणजे साळाई किंवा साळू हे जे पात्र आहे ते माझ्या कथेमध्ये पहिल्यांदा त्या काळात आलेलं होतं. आणि आजही आपल्या या व्हिडिओच्या या नव्या मालिकेमध्ये पहिली गोष्ट ही साळूची गोष्ट मी सांगणार आहे. आणि ही वास्तवातली गोष्ट आहे, ही काही काल्पनिक गोष्ट वगैरे नाही, कारण ही साळू माझ्या जवळच्या नात्यातली आहे. अर्थात त्याचा सगळा संदर्भ येणारच आहे याच्यामध्ये. तर मी ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो. वाघिणीचं पिल्लू साळू. जन्मानंतर तिच्या मायेने ठेवलेले नाव साळू. पुढे माझ्यासारख्यांची साळूबाई, साळूबाई. क्वचित काही बाया माणसांची साळाई. जिच्याशी पटलं नाही अशा आमच्या माय सगट अनेक जणांची साळी. माय तिला तिच्या माघारी साळी तर तोंडावर साळू म्हणायची. आमच्या मायला ती भाभी म्हणायची. या कथेत मात्र आपण तिला साळू हेच संबोधन वापरणार आहोत. तर ह्या साळूचा बाप राजबा आमच्याच घरातला एक. आमची जुनी माडी इंग्रजी एल आकाराची, बहुतेक आमच्या पणजांनी बांधलेली, पूर्व पश्चिम तिघांची.
पूर्वेकडून आमच्या आजे मंडळींपैकी सखाराम ह्यांची माडी, सखारामच्या माडीचा दरवाजा पूर्वेकडे, मध्ये बुगाजी उर्फ ज्ञानबा म्हणजे आमचे आजा, पश्चिमेकडून तुकाराम. बुगाजी आणि तुकाराम यांच्या माड्यांचे दरवाजे दक्षिणेकडे. त्याच घरात माझं बालपण गेलेलं आहे आणि आमचं काहीही बिघडलं नाही. अलीकडे आपण दक्षिणमुखी घर नसावं असं म्हणत असतो. माझी शाळाही जिथं मी शिकवलं 33-34 वर्ष ती शाळाही दक्षिणमुखी होती आणि त्या गावात मी जे राहत होतो ते घरही माझं दक्षिणमुखी होतं. एक निरुंद सामटीत उघडणारे आमच्या घराचं दार आणि तुकाराम यांच्या घराचं दार हे एका निरुंद सामटीत उघडणारं आणि दक्षिणेकडे असणारं असं. सामट म्हणजे बोळ. या सामटीवरून आमच्या गावात बाबांना सामटीतला गंगा अशी ख्याल पडली होती. सामटीतला गंगा. यल आकाराच्या दक्षिणोत्तर फाट्यात राजबा आणि हिरबा यांच्या माड्या. या दोघांच्या माड्यांचे दरवाजे पूर्वमुखी. समोर ऐसपैस अंगण. साळूच्या बापाचं नाव आपण आधीच सांगितलेलं आहे, राजबा. मायचं नाव शेशी, शेशिकला. तिला शेसाबाई असं म्हणत. तिचा रंग काळा, चेहऱ्यावर देवीचे वन. साळूला एक भाऊ, त्याचं नाव खुशाल. तो एका डोळ्यानं आंधळा होता, तर डाव्या हातानं खुळा होता. त्याचा तो खुळा हात कोपरापासून खाली थोडा आखूड होता. त्याला नाममात्र पंजा होता आणि त्यावर मांजरीच्या थानासारखे छोटे छोटे बोट होते. साळू मोठी, खुशाल लहान. दोघांच्या वयात खूप अंतर. हा खुशाल खूप भानगोळ्या आणि करामती होता. पोरांशी खेळताना बेईमानी त्याच्या सोबतीला कायम असे. खेळताना त्याच्यापेक्षाही शिरजोर मोठ्या पोरांशी भांडण झाले की तो मायकडे पळत जायचा. माय त्याचा कैवार घेऊन पोरांना भांडायला यायची. तो 18 वर्ष 20 वर्ष वयाचा असतानाच घरून एकदम गायब झाला. पुन्हा गावात दिसला नाही. पुढं साळूचं लग्न झालं. ती माझ्या सासरवाडीत माझ्या सख्ख्या फुईला सून दिलेली. फुई म्हणजे आत्या. तिच्या मधव्या लेकाला म्हणजे आमच्या देवराव दादाला साळू नांदायला गेली आणि एकदा खुशाल तिच्या घरी येऊन गेला म्हणे. त्यानंतर त्याचा आता पत्ता लागला नाही. खुशाल एकपट अगुचर, साळू 10 पट अगुचर. तशी शेसाबाई बी अगुचरच, पण साळू दोघांपेक्षा अधिक अगुचर. मी हो असा ती स्वतःचा उल्लेख करायची. पुढं म्हणायची, मी मायच्या भावकीले भेली नाही, तशी माया भावकीले बी भेणार नाही. तिच्या नाकावर टिच्चून राहीन मेली तरी बी. आणि हा ताटा तिनं काही अपवाद वगळता मरेपर्यंत कायम ठेवला होता. वऱ्हाडची पोरगी सून म्हणून घरात आणू नाही, आणली तर 4 दिवसात ती घर फोडते, असा मराठवाड्यातल्या आमच्या सोयरे मंडळींचा समज. आणि तो खराही असू शकतो. आम्ही वऱ्हाडचे म्हणजे अमरावती विभागातले, त्यात आमचा वाशिम जिल्हा, काही प्रमाणात मराठवाड्यातल्या सोयऱ्यांचा अनुभव खरा असतोच. वऱ्हाडच्या बायका जरा ठसकेबाज असतात असं एका लोक ओवीतूनही सांगितलं आहे. ती ओवी अशी, वऱ्हाडची नार मोठी चांगट ग, खाली नेसन वरी बोंबुट ग. म्हणून ती लग्न झाली की पटकन घर फोडते असा समज. अर्थात सगळ्याच तशा नसतात. साळू त्या नियमाला अपवाद कशी राहील? तीही सासू सासरे
2 जावातून वेगळी झाली. काही काळ तिनं आमच्या देवराव दादाला आमच्या गावात राहायला आणलं. पहिल्यांदा ते आमच्या घरी कामानं राहिले, पण साळूचा स्वभाव अडाला. बाकी बायकांप्रमाणे आमच्या मायशीही एक दिवस तिचं कडाक्याचं भांडण झालं, पण ते एकतर्फी होतं. तीच भांडत होती. तिच्या मुलूक मैदानी तोफेला तोंड देणं आमच्या मायाला शक्य झालं नव्हतं. त्यात गोड्या विहिरीच्या पटांगणात उभी राहून ती मायाला, अव तू पहिलीच सामटीतली हे, सामटीतच राहाय, उजेडात काहाले येत, असं म्हणाल्याचं मला स्पष्टपणे आठवते. आमच्या कळतेपणापासून मायला भर रस्त्यावर उभं राहून पहिल्यांदा कोणीतरी भांडत होतं. ते आम्ही भावंड कावरं बावरं होऊन पाहत होतो. ती आगाऊ साळी माझ्या मनात पक्की भिनलेली होती. तरी मरेपर्यंत मी तिला साळूबाई असंच म्हणत राहिलो. मायशी भांडण्याचा परिणाम साळूनं देवराव दादाचं आमच्याकडचं काम बंद केलं. मग ते आमच्या एका चुलत्याकडे काम करू लागले. पुढे आमचा गाव सोडून ते परत त्यांच्या गावाकडे म्हणजे कळमकोंड्याला गेले. तिच्या बापाचा 2-3 गुंठे बिघा होता. बिघा म्हणजे खारी. तो तिने आमच्या बाबांना विकत न देता आमच्या त्या चुलत्यांना विकला, ज्यांच्याकडे देवराव दादा काम करत होते. गावाकडे गेल्यावर तिने तिच्या 3 मुली आणि एका मुलाचे लग्न केले. त्याला एक मुलगा झाला आणि तो मरण पावला. सून परत माहेरी गेली. पुढे साळू देवराव दादांना घेऊन लहाने लेकीच्या जवळच असलेल्या गावी राहायला गेली. गावावरची जागा आणि जमिनीचा तुकडा विकून टाकला. आमचे देवराव दादाही आजारपणाने थकले, काही काळाने वारले. लेकीच्या पांढरीवर त्यांचे अंतिम क्रियाकर्म झाले. मी आमच्या बाबांना घेऊन त्यांच्या मौतीला गेलो होतो. काही काळानंतर साळू पुन्हा गावात राहायला आली. माळावरच्या झोपडपट्टीत राहू लागली. पण भाऊकीच्या दारात गेली नाही. तशी गेलीच नाही असेही नाही. अपवाद म्हणून कधी गेली तर आमच्या सासवा तिला रिक्त हस्ताने परत जाऊ देत नसत. तिची भाऊकी म्हणजे तिचे सख्खे आणि चुलत निलत देर भाये आणि आमचे सख्खे आणि चुलत निलत सासरे. ती गावातल्या काही धनगर मंडळींना भाऊ मानू लागली. त्यांच्या आधारानं जगू लागली. वास्तविक अनेक रांडव झालेल्या अशा एकट्या बायका भावकीच्या आधाराने चांगलं जगतात हे आपण पाहतो. पण साळू त्याला अपवाद होती. ती आता थकू लागली. तिला मजुरीचे काम होईना. त्या काळात ती आमच्या गावी येई. 4 दिवस तिच्या एका चुलत निलत भावाकडे राही. आमच्या घरी येई. आमच्या गावाहून तिच्या चुलत निलत 2 बहिणीच्या गावी जाई. तिथेही 4-4 दिवस राही. प्रत्येक गाव सोडताना ती आमच्या सगट तिला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या घरून डाळ दाणा कपडा लट्टा असं काही आणत असे. परत जायला बसच्या तिकिटासाठी खर्ची मागत असे. खर्ची हा मराठवाड्यातला खास शब्द आहे. मायला तिचा राग येई तरी माय देत असे. माय मेल्यावरही तिचा हा शिरस्ता कायम होता. आमची लहान भावजाई गंगाबाई तिची पुरवण करत असे. मी सासरवाडीला आलो की माळावरच्या तिच्या घरून ती लगबगीनं मला भेटायला येई. मला पाहिलं की तिचा जीव फुलून येई. मला ती बाबा म्हणायची आणि माझ्या तोंडावरून दोन्ही हात फिरून ते आपल्या चाळ्यावर मोडायची. तरुणपणात तिची राहणी चटकमटक होती. आता आर्थिक विपन्नतेमुळे तिच्या राहणीत फरक पडत गेला. तिला आधी पान खायची सवय होती. तिचे ओठ नेहमी लाल चुटक असायचे. आता भाकरीला भोकरं महाग झाल्याने पोट खपाटीला गेलेले. चेहऱ्यावर अंगावर वळ्या पडलेल्या. अंगावरचं लुगडं चोळी कळकटलेली. ती आली की तिला पाहून बायका आली माय साळी असं म्हणत नाक मोडायच्या. माणसं मुलंही तसंच म्हणायचे. भावकीत ती उपेक्षेचं पात्र झाली होती आणि त्याला कारणीभूत तीच होती. अंधार माझ्या चेहऱ्यावर दाटून राहिलेला आहे. लक्षात आलं माझ्या मित्र, पण इलाज नाही. मला भेटायला आली की तिने मागितले नाही तरी मी तिला 5-50 रुपये द्यायचो. तिची भूक फार मोठी होती. मी ती भागविणे शक्य नव्हते. पैसे घेताना ती केविलवाणी हसायची. माळावर घरी ये असं म्हणून ती परत जायची. एकदा मी गेलो तर तिचं घर नव्या आबादित झोपड्याचं. मग सांगू लागली, म्या सरकारले घरकुर मागितलं. त्या गावचा सरपंच त्यावेळी कोणी तिचा धनगर दादा होता. त्याचं नाव घेऊन तो काम करून देतो म्हणे असं सांगायची. तिचा हा विश्वास त्या माणसानं सार्थ करून दाखवला. तिला घरकुल बांधून मिळालं.
मी ते मुद्दाम पाहायला गेलो तेव्हा तिचा जीव विहिरीसारखा तुडुंब भरून आला होता. तिचा हक्काचं सुरक्षित असं घर झालं होतं, पण आता मोलमजुरीचा कामधंदा होत नव्हता, त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत होती. आणि अशात एक दिवस आमचे लहान मेहुणे भास्करराव यांचा सकाळी सकाळी फोन आला, दादा तुमची साळूबाई मरण पावली. वास्तविक तेही नेहमी तिला साळीच म्हणत, मात्र माझ्याशी बोलताना तुमची साळूबाई असाच तिचा उल्लेख करत. मी ती कशा अवस्थेत मरण पावली याचं त्यांनी मोबाईलवरून थोडक्यात वर्णन करून सांगितलं. ते ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटे आले. शेवटच्या दिवसात तिच्या शारीरिक हालचाली मंदावत गेल्या. मळावरच्या वस्तीत शेजारी जिव्हाळ्याचं असं कोणी नव्हतं. सारी प्रजातीची माणसं ती उठली काय आणि झोपली काय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. एक दिवस तिच्या शेजारच्या एका माणसाने आमच्या भास्कररावांना येऊन म्हटले, ओ मालक, साळाईच्या घरातून वास यायला बरं, तिचं दार आतून बी बंद आहे. भास्करराव यांनी भावकीचे 4 माणसं घेऊन साळूचे घर गाठले. खरेच वास सुटला होता. त्यांनी दार उघडले. साळू मरून पडली होती. तिला माश्या मुंग्या लागल्या होत्या. ती कधी मेली हे तिने गावाला भावकीला कळू दिले नाही. भास्कररावांनी शेजारगावी राहणाऱ्या तिच्या लेकीला निरोप दिला. लेकी जावई आले. त्यांनी तिचा मुर्दा गाडीत घालून त्यांच्या गावी नेला आणि तिथेच जाळला. गावापासून भावकीपासून दूर. मी वाघिणीचं पिल्लू हो, मरीन, पण भावकीले शरण जाणार नाही, हे तिचे शब्द तिने अशा विकृत पद्धतीने खरे करून दाखवले. आयुष्यभर नुसता घुचरपणा, तोही जवळ काही म्हणजे खाजवायला तुराटी नाही असा असताना ती अशी बेवारस मरण पावली. त्यात भावकीचे काय नुकसान झाले? उलट तिला योग्य त्या सन्मानानं मरण यायचं ते मात्र आलं नाही. काय म्हणावे याला? आता मी सासरवाडीत जातो तेव्हा तिच्या माळावरच्या घराजवळून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे संध्याकाळी फिरायला सिलसुरा वाटेने जातो. तेव्हा जाता येता तिच्या बंद घरकुलाकडे पाहतो आणि एक दुःखद सुस्कारा टाकतो. यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो? मित्र, इथे ही कथा संपलेली आहे आणि थोडीशी गैरसोय झाली. आता पहिला सुरुवातीचाच हा व्हिडिओ असल्या कारणाने माझ्याही लक्षात नाही आलं. थोडंसं मी याची बाजू जर बदलली असती, सूर्याकडे पश्चिमेकडे जर तोंड केलं असतं, तर कदाचित माझा काळा चेहरा हा उजळून दिसला असता, पण इलाज नाही. असो, भागवत बाजार पाटील आमचा प्रशांत आलेला आहे. किशोर वेलादी नाट्यरसिक धन्यवाद. केशव घोडके, खूप खूप मंडळी आज आलेली आहेत. सध्या 13 जण लाईव्ह आहेत आणि काही जण येऊन गेलेले असतील. मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्र, पुन्हा एकदा आजच्या या तीळ संक्रांतीच्या सुवर्ण योगाच्या क्षणी मी तुम्हाला पुढच्या वर्षभरासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद.